बाळा, आजचा हा संदेश चुकूनही दुर्लक्ष करून पुढे जाऊ नकोस. जर आज तू हा संदेश अर्धवट सोडलास किंवा याकडे कानाडोळा केलास तर तुझ्या आयुष्यात येणारी फार मोठी संधी तू गमावून बसशील. मी स्वतः आज काहीतरी विशेष हेतूने तुझ्या दारात आलो आहे. तुझ्या मनातील त्या तीव्र इच्छा ज्या तू अनेक वर्षांपासून काळाजात दाबून ठेवल्या आहात ना, त्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची वेळ अब्बा आली आहे. हा साक्षात माझ्या तुला दिलेला शब्द आहे. मी पाहतोय तू दिवस रात्र कष्ट करतोयस, प्रामाणिकपणे प्रयत्न करतोयस, पण तरीही पदरी अपयश आणि निराशाच येत आहे. कधी पैशांची चणचण, कधी कुटुंबातील वाद, तर कधी आरोग्याच्या समस्या. एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे तू पार थकून गेला आहेस. लोकांना वाटतंय की तू हरला आहेस आणि कधी कधी तुझ्या स्वतःच्या मनातही शंका येते की देव खरंच माझ्या पाठीशी आहे का. पण बाळा, जेव्हा तू जगासमोर खोटं हसतोयस आणि रात्री एकांतात ढसाढसा रडतोयस ना, तेव्हा तुझ्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक अश्रू मी स्वतः माझ्या हातावर झेलत असतो. जेव्हा तू हताश होऊन डोक्याला हात लावून बसतोयस आणि विचार करतोयस की माझा कसं होणार, तेव्हा मी तुझ्या अगदी जवळ उभा असतो. तुमची ही माऊली तुम्हाला या संकटांच्या चक्रव्यूहात कधीच एकटं सोडणार नाही. हा कठीण काळ तुला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेला नाही, तर तुझ्या कर्माचे जुने हिशोबा संपवून तुला माझ्या अधिक जवळ आणण्यासाठी आला होता. आज मी तुला सांगायला आलो आहे की तुझ्या परीक्षेचे दिवस आता संपले आहेत. ज्या ज्या गोष्टींची तू देवाकडे आडवणी केलीस, ज्या ज्या इच्छांसाठी ती स्वामीचरणी डोके टेकवेलीस, त्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तुझ्या आयुष्यातील गरिबी, दारिद्र्य आणि संकटांचे कुलूप आता उघडणार आहे. पण त्यासाठी तुला एकच गोष्ट करावी लागेल. तुझ्या मनातील संशय, भीती आणि नकारात्मक विचार तुला कायमचे काढून टाकावे लागतील. मला सांग बाळा, जर ब्रह्मांड नायकावर तुझा पूर्ण विश्वास आहे, तर मग हे खचलेले मन आणि ही चिंता कशासाठी? ज्या लोकांनी तुझी परिस्थिती पाहून तुला हिणवलं, ज्यांनी कठीण काळात तुझ्याकडून तोंड फिरवले, त्यांच्याकडे आता मागे वळून पाहू नकोस. कारण ज्याचा पाठीराखा साक्षात अक्कलकोटचे स्वामी समर्थ असतात, त्याला जगाच्या कोणत्याही खोट्या आधाराची गरज कधीच भासत नाही. तुझ्या पाठीशी मी डोंगरासारखा खंबीर उभा आहे हे विसरू नकोस. आता मनावरचा सगळा अनाठायी भार माझ्या चरणांवर सोडून दे आणि पूर्ण विश्वासाने पुढचे पाऊल टाक. तुझ्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करायची आणि तुझ्या घरात सुख समृद्धी आणायची संपूर्ण जबाबदारी आता माझी आहे. तुझ्या कष्टाचा आणि प्रामाणिकपणाचा एकही थेंब मी वाया जाऊ देणार नाही. चेहऱ्यावर हसू आण आणि लक्षात ठेव, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, स्वामी समर्थांचा हा दिव्य संदेश तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करणारा आहे. जर तुमचाही स्वामींच्या या शब्दांवर आणि त्यांच्या अथांग कृपेवर 100% विश्वास असेल, तर या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. आत्ताच कॉमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि ताकदीने लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची ही एक कॉमेंट स्वामींच्या चरणी तुमची हजेरी लावेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. आपल्या आध्यात्मिक प्रवाह परिवाराला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा विशेष संदेश तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. आजच्या दिवशी हा संदेश ऐकून कोणाच्या तरी निराश मनाला नक्कीच नवी उमेद मिळेल. स्वामी माऊलींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमीच राहील. श्री स्वामी समर्थ.